वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. भौतिकशास्त्राचा ना एक अगदी साधा आणि स्पष्ट नियम आहे. शून्यातून आपण कधीच ऊर्जा निर्माण करू शकत नाही. हो, अगदी बरोबर. म्हणजे जर एखाद्या महाकाय मशीनला 15% जास्त गतीने काम करायचे असेल तर साहजिकच ते मशीन जास्त इंधन जाळणार. नक्कीच. जितकी जास्त ऊर्जा वापरली जाईल तितकाच जास्त खर्च होणार. हो, पण कॉर्पोरेट फायनान्सच्या आणि ताळेबंदाच्या जगात ना कधीकधी हे विज्ञानाचे नियम पूर्णपणे उलटे काम करतात असं मला वाटतंय. खरं तर भौतिकशास्त्रात जे अशक्य वाटतं ते अर्थशास्त्र आणि विशेषतः बिझनेसच्या जगात शक्य होतं. तेच तर. आणि आज आपण अशाच एका आर्थिक चमत्काराची सखोल चर्चा करणार आहोत, जिथे एका कंपनीच्या व्यवसायाचा वेग म्हणजे त्यांची विक्री फक्त 15% वाढली आहे, पण त्यातून मिळणारा जो निव्वळ नफा आहे ना, त्याने चक्क 31% प्रचंड मोठी झेप घेतली आहे. आणि हेच ऑपरेटिंग लिव्हरेजच्या अतिशय कुशल वापरामुळे शक्य होतं बघा. अगदी. आपल्यासमोर आज ग्रासिम इंडस्ट्रीजचा आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीचा अहवाल आहे, म्हणजेच मार्च 2026ला संपलेल्या तिमाहीचा. हो, आणि या हवाल्याचे आकडे खरोखरच खूप रंजक आहेत. हो, पण या सखोल विश्लेषणाचा आपला उद्देश फक्त ते आकडे वाचून दाखवणे हा अजिबात नाहीये. बरोबर. आपल्याला त्यामागची रणनीती समजून घ्यायची आहे. हो ना. एका महाकाय कंपनीचा नफा त्यांच्या विक्रीपेक्षा दुप्पट वेगाने कसा काय वाढू शकतो, यामागची खरी बिझनेस स्ट्रॅटेजी काय आहे, हे आपल्याला उलगडून पाहायचंय. चला तर मग थेट या आकड्यांमागच्या यंत्रणेत प्रवेश करूया. नक्कीच. आपण सर्वात आधी त्यांच्या वार्षिक वाढीची आकडेवारी बघूया. हो, म्हणजे मार्च 2025च्या तुलनेत मार्च 2026मध्ये ग्रासिमच्या विक्रीत 15% भक्कम वाढ झाली आहे. त्यांची विक्री 44,267 कोटींवरून थेट 51,101 कोटींवर पोहोचली आहे. आणि 15% वाढ ही कोणत्याही मोठ्या कंपनीसाठी उत्तम कामगिरी मानली जाते. पण खरा धक्कादायक आकडा नफ्याचा आहे. त्यांचा निव्वळ नफा 2,973 कोटींवरून थेट 3,802 कोटींवर गेलाय. म्हणजे ही चक्क 31% वाढ आहे. बापरे. आणि सोबतच त्यांचा एबिड्डा सुद्धा 24% वाढून 10,876 कोटींवर पोचलाय. म्हणजे मला सांगा, हे कसं शक्य आहे? विक्री फक्त 15% वाढलीये आणि नफा 31%. बघा, इथे इबिड्डा आणि निव्वळ नफ्यातील ही जी वाढ आहे ना, ती त्यांच्या मुख्य व्यवसायातील ऑपरेशनल इफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमतेचं उत्तम उदाहरण आहे. अच्छा, म्हणजे खर्चावर नियंत्रण मिळवलंय त्यांनी. अगदी बरोबर. जेव्हा विक्री 15% वाढते आणि इबिड्डा 24% वाढतो, तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा होतो की कंपनीने केवळ आपला महसूल वाढवला नाहीये, तर तो महसूल मिळवण्यासाठी येणारा जो खर्च आहे ना, तो अतिशय जाणीवपूर्वक मर्यादित ठेवला आहे. व्यवस्थापनाने स्पष्ट केलंय की सिमेंट आणि त्यांच्या इतर मुख्य व्यवसायांनी या वाढीला खूप भक्कम आधार दिला आहे. हे समजून घेण्यासाठी ना मला एका उदाहरणाचा विचार करावा असं वाटतं. आपण एखाद्या हॉटेलच्या व्यवसायाचं उदाहरण घेऊया. बरं, सांगा. समजा हॉटेलमध्ये ग्राहकांची संख्या 15% वाढली. बरं. साहजिकच अन्नाची विक्री सुद्धा 15% वाढली. हो. पण महिन्याच्या शेवटी मालकाला दिसतं की नफा मात्र चक्क 31% वाढलाय. अच्छा. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा स्वयंपाकघरातील अन्नाची नासाडी कमी केली जाते किंवा कामगारांच्या शिफ्टचं योग्य नियोजन केलं जातं आणि गॅस किंवा विजेचा वापर अत्यंत कार्यक्षमतेने केला जातो. अगदी अचूक उदाहरण दिलेत तुम्ही. पण बघा, हॉटेलच्या पातळीवर हे खर्च कमी करणं तुलनेने सोपं वाटतं. पण मला हा प्रश्न पडलाय की ग्रासिमसारख्या एका महाकाय उत्पादन कंपनीत, जिथे कारखाने, हजारो कामगार आणि एवढी गुंतागुंतीची सप्लाय चेन असते, तिथे एवढ्या मोठ्या स्तरावर ही कार्यक्षमता नेमकी कशी मिळवली जाते? हां, खूप चांगला प्रश्न आहे. काय होतं, उत्पादन क्षेत्रात विशेषतः सिमेंट किंवा रसायनांसारख्या मोठ्या व्यवसायांमध्ये ही कार्यक्षमता मुख्यत्वे इकॉनॉमीज ऑफ स्केल आणि फिक्स्ड कॉस्टच्या व्यवस्थापनातून येते. म्हणजे निश्चित खर्चाच्या व्यवस्थापनातून? हो. अशा उद्योगांमध्ये ना, कारखान्याची उभारणी, मशिनरी आणि कायमस्वरूपी कामगारांचा पगार हा एक अतिशय मोठा निश्चित खर्च असतो. बरोबर आहे. तुम्ही 1000 टन सिमेंट बनवा किंवा 1200 टन बनवा, तुमच्या कारखान्याचं भाडं आणि यंत्रांचा घसारा तेवढाच राहतो. अच्छा, म्हणजे जेव्हा विक्री 15% वाढते तेव्हा त्या अतिरिक्त उत्पादनासाठी नवीन कारखाना उभारावा लागत नाही? तेच तर.
त्या अतिरिक्त मालाचं उत्पादन खर्च अत्यंत कमी असतो, त्यामुळे त्यातून मिळणारा जवळपास सर्व महसूल थेट निव्वळ नफ्यात रूपांतरित होतो. कमाल आहे. आणि या व्यतिरिक्त ग्रासिमने त्यांच्या लॉजिस्टिक्स आणि वाहतूक खर्चावरही प्रचंड नियंत्रण मिळवलंय. हो, कारण सिमेंटसारख्या जड वस्तूच्या व्यवसायात माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा खर्च नफ्याला खूप मोठी कात्री लावू शकतो. अगदी बरोबर. तिथे योग्य नियोजन केल्यामुळेच हा 31% नफा त्यांना शक्य झाला आहे. याचा अर्थ असा की त्यांनी आपल्या अस्तित्वात असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा जास्तीत जास्त आणि अतिशय हुशारीने वापर केला. नक्कीच. ही कार्यक्षमता वार्षिक स्तरावर खूप प्रभावी दिसतेच, पण जेव्हा आपण त्यांच्या तिमाही प्रगतीकडे पाहतो ना, तेव्हा हा वेग आणखीनच आश्चर्यकारक वाटतो. हो, Q-on-Q आकडे तर खूपच रंजक आहेत. हां, डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या अवघ्या 3 महिन्यांच्या काळातील बदल थक्क करणारे आहेत. डिसेंबरमध्ये त्यांचा निव्वळ नफा 2,233 कोटी होता. बरं. तो एका तिमाहीत थेट 3,802 कोटींवर झेप घेतो. बापरे. आणि सर्वात महत्त्वाचा आकडा म्हणजे त्यांचा EPS. डिसेंबरमध्ये EPS 15 रुपये 23 पैसे होता आणि मार्चमध्ये तो जवळपास दुप्पट होऊन 28 रुपये 77 पैशांवर पोचला आहे. खरंच ही खूप मोठी उडी आहे. इथे मला खरोखरच थांबावंसं वाटतंय. फक्त 3 महिन्यात एका महाकाय कंपनीचा EPS दुप्पट होणे हे काही लॉजिकल वाटत नाहीये. हे एखाद्या विशिष्ट हंगामाची कमाल असू शकते का? म्हणजे सीझनॅलिटीचा परिणाम म्हणताय तुम्ही? हो, जसं पावसाळ्यापूर्वी सिमेंटची मागणी अचानक वाढते आणि आकडे फुगलेले दिसतात, तसाच हा प्रकार असावा का? मार्च तिमाहीमध्ये सिमेंटच्या मागणीत वाढ होते हे वास्तव आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सरकारी आणि खासगी बांधकामे वेगाने पूर्ण करण्याचा कल असतो. हो, ते तर आपण नेहमीच बघतो. त्यामुळे सीझनॅलिटीचा फायदा नक्कीच मिळतो. पण EPS थेट दुप्पट होण्यामागे केवळ हंगाम हे एकमेव कारण असू शकत नाही. मग दुसरं काय कारण असू शकतं? यामागे बाजारातील मागणीत झालेली चौफेर सुधारणा आणि व्यवसायातील प्रचंड मजबूत गती आहे. व्यवस्थापनाच्या विश्लेषणातून हे स्पष्ट होतं की त्यांच्या कारखान्यांची कॅपॅसिटी युटिलायझेशन म्हणजे क्षमता वापर या तिमाहीत अत्यंत उच्च स्तरावर होती. पण क्षमता वापर वाढल्याचा थेट संबंध नफ्याशी कसा जोडता येईल? मी तुम्हाला समजावून सांगते. जेव्हा एखादा कारखाना त्याच्या क्षमतेच्या 70% थेट 90% काम करू लागतो ना, तेव्हा प्रति युनिट उत्पादन खर्च वेगाने खाली येतो. अच्छा, म्हणजे जास्त उत्पादनामुळे प्रति युनिट खर्च कमी पडतो? अगदी बरोबर. ग्रासिमच्या बाबतीत हेच घडलंय. मागणी वाढली, त्यामुळे त्यांनी उत्पादन वाढवलं. उत्पादन वाढल्यामुळे प्रति युनिट खर्च कमी झाला आणि मगाशी आपण जो ऑपरेटिंग लिव्हरेजबद्दल बोललो, त्याचा सर्वात मोठा स्फोट ह्याच तिमाहीत पाहायला मिळाला. क्या बात है. गुंतवणूकदारांसाठी EPSचा आकडा अत्यंत कळीचा असतो, कारण तो दर्शवतो की कंपनीने मिळवलेला एकूण नफ्यातील किती हिस्सा एका शेअरच्या वाट्याला येतो. हो ना, EPS खूप महत्वाचा असतो. आणि जेव्हा EPS एका तिमाहीत असा दुप्पट होतो ना, तेव्हा ते बाजाराला हा स्पष्ट संकेत देतं की कंपनी केवळ वाढत्या मागणीच्या लाटेवर स्वार होत नाहीये, तर त्या लाटेचा वापर करून स्वतःच्या नफ्याचे इंजिन पूर्ण क्षमतेने चालवत आहे. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की कंपनी जणू एका परिपूर्ण सुवर्ण काळातून जात आहे. म्हणजे वाढती मागणी, उत्तम मार्जिन, कमी होत जाणारा खर्च आणि गुंतवणूकदारांचा वाढता आत्मविश्वास. हो, वरवर पाहता चित्र खूपच छान दिसतंय. पण कॉर्पोरेट जगात कुठली गोष्ट इतकी सोपी नसते ना. या ताळेबंदाच्या पलीकडे एक वास्तव आहे आणि त्या वास्तवात धोकेसुद्धा आहेत. नक्कीच. प्रत्येक व्यवसायात धोके असतातच. अहवालातही या धोक्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. जसे की कच्च्या मालाच्या किमतीतील अस्थिरता, सिमेंट क्षेत्रातील गळेकापूस स्पर्धा आणि जागतिक आर्थिक मंदीची टांगती तलवार. हो, हे मॅक्रो लेव्हलचे फॅक्टर्स खूप महत्वाचे आहेत. आता मला इथे एक मोठा विरोधाभास दिसतोय. आपण आत्तापर्यंत त्यांच्या खर्च नियंत्रणाचे खूप कौतुक केलंय. हो, केलं ना. पण सिमेंट आणि रसायने हे असे व्यवसाय आहेत ज्यांचा कच्चा माल जसं की कोळसा, पेटकोक किंवा इंधन यांच्या किमती जागतिक कमॉडिटी मार्केटवर अवलंबून असतात. अगदी बरोबर. कमॉडिटी मार्केट खूप व्हॉलटाईल असतं. मग उद्या जर भूराजकीय तणावामुळे कोळशाचे किंवा इंधनाचे भाव अचानक कडाडले, तर हे जे अतिशय कष्टाने कमावलेले मार्जिन आहे ते रातोरात कोसळणार नाही का? कारण या आंतरराष्ट्रीय किमतींवर ग्रासिमचं कोणतंही नियंत्रण नाहीये. हा अगदी कळीचा आणि महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच अशा कमोडिटीवर आधारित व्यवसायांचं मूल्यांकन करताना गुंतवणूकदार खूप सावध असतात बघा. हो, कारण धोका मोठा असतो. जेव्हा इंधनाचे किंवा कोळशाचे दर वाढतात, तेव्हा सिमेंट कंपन्यांसमोर 2 पर्याय असतात. एकतर तो वाढीव खर्च ग्राहकांवर लादणे,
म्हणजेच सिमेंटच्या गोणीची किंमत वाढवणे. बरं. किंवा दुसरा पर्याय म्हणजे तो खर्च स्वतःच्या नफ्यातून शोषून घेणे. पण इथेच दुसरा धोका समोर येतो आणि तो म्हणजे तीव्र स्पर्धा. बरोबर. म्हणजे जर बाजारात इतर 10 कंपन्या सिमेंट विकत असतील आणि त्यांनी किमती वाढवल्या नाहीत तर ग्रासिमलाही किमती स्थिर ठेवाव्या लागतील, नाहीतर ग्राहक दुसरीकडे जातील. अगदी अचूक ओळखलत. जर स्पर्धेमुळे ग्रासिम सिमेंटच्या किमती वाढवू शकली नाही आणि कच्च्या मालाचे दर वाढत राहिले तर त्यांचे मार्जिन वेगाने आकुंचन पावेल. म्हणजे जो फायदा आत्ता मिळतोय तो नुकसान बनू शकतो. तेच तर, जो ऑपरेटिंग लेव्हरेज त्यांना नफा वाढवण्यासाठी मदत करत होता तोच लेव्हरेज अशा वेळी उलटा फिरतो आणि नफा वेगाने कमी करू लागतो. हे खूपच भयानक आहे. आणि या व्यतिरिक्त जागतिक आर्थिक मंदीचा धोका त्यांच्या रसायनांच्या आणि निर्यातीच्या व्यवसायावर थेट परिणाम करू शकतो. मंदी आली तर सगळीकडेच अडचण होईल. हो, मंदीच्या काळात जागतिक मागणी घटते, कारखान्यांमध्ये माल पडून राहतो आणि पुन्हा एकदा तो निश्चित खर्च कंपनीच्या मानेवर ओझे बनून बसतो. त्यामुळे खर्च नियंत्रण ही जरी जमेची बाजू असली तरी बाह्य आर्थिक संकटांसमोर ती पुरेशी ठरत नाही. मग अशा वेळी कंपनीकडे प्लॅन बी काय असतो? जर मुख्य व्यवसायांवर इतके मोठे बाह्य धोके असतील तर कंपनी स्वतःला सुरक्षित कसं ठेवते? इथेच त्यांची खरी रणनीती कामी येते. किशन, हो, त्यांचं डायव्हर्सिफिकेशन खूपच वेगळ्या स्तरावर आहे. जेव्हा आपण त्यांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाकडे पाहतो तेव्हा लक्षात येते की ग्रासिम आता केवळ सिमेंट किंवा रसायनांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये. बरोबर, ते वित्तीय सेवांमध्ये आहेत. हो, फायनान्समध्ये आहेत आणि आता त्यांनी पेंट्सच्या म्हणजे रंगांच्या व्यवसायात एक प्रचंड मोठा विस्तार सुरू केला आहे. हो, पेंट्सचा व्यवसाय हा खूप महत्वाचा निर्णय आहे त्यांचा. आतापर्यंत आपण डायव्हर्सिफिकेशनला एकाच टोपलीत सर्व अंडी न ठेवणे अशा साध्या शब्दात ऐकत आलो आहोत, पण ग्रासिमची ही रणनीती त्याहून खूप वेगळी आणि प्रगत वाटते मला. नक्कीच, ते केवळ वेगवेगळ्या क्षेत्रांत पैसे गुंतवत नाहीयेत, तर ते एक इकोसिस्टम तयार करत आहेत. इकोसिस्टम हे थोडं समजावून सांगाल का? हो, नक्कीच. ही इकोसिस्टमची संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. ग्रासिमने पेंट्स व्यवसायात प्रवेश करणं हा केवळ एक यादृच्छिक निर्णय नाहीये, तर तो त्यांच्या अस्तित्वात असलेल्या सिमेंटच्या डिस्ट्रीब्युशन नेटवर्कचा अत्यंत चलाख वापर आहे. अच्छा, म्हणजे ते जुन्याच नेटवर्कचा वापर करणार. हो, आपण याला B2B सिनर्जी म्हणू शकतो. स्मार्टफोन कंपन्या जशा आधी तुम्हाला फोन विकतात आणि नंतर त्याच फोनवर त्यांचे सॉफ्टवेअर आणि सबस्क्रिप्शन्स विकतात ना, अगदी तसाच हा प्रकार आहे. म्हणजे क्रॉस सेलिंग सारखं. अगदी बरोबर. ग्रासिमचे हजारो डीलर्स आणि वितरक आहेत जे वर्षानुवर्षे त्यांचे सिमेंट विकत आहेत. ज्या माणसाला घर बांधण्यासाठी सिमेंट लागतं त्याच माणसाला घर पूर्ण झाल्यावर रंगवण्यासाठी पेंटही लागतोच की. अरे वा. म्हणजे कंपनीला पेंट्स विकण्यासाठी नव्याने वितरकांची साखळी उभी करण्याची अजिबात गरज नाहीये. ते त्यांच्या सिमेंटच्याच डीलरला पेंटचा स्टॉक देऊ शकतात. तंतोतंत हेच सुरू आहे. डीलरकडे आधीच गोदाम आहे, वाहतुकीची सोय आहे आणि ग्राहकांशी संबंध सुद्धा आहेत. ग्रासिम फक्त त्या डीलरच्या दुकानात एक नवीन उत्पादन ठेवत आहे. यामुळे त्यांचा मार्केटिंगचा खर्च खूप वाचेल. हो, यामुळे कंपनीचा कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट म्हणजेच ग्राहक मिळवण्याचा खर्च प्रचंड कमी होतो आणि डीलरसाठीही एकाच कंपनीकडून 2 मुख्य उत्पादने घेणे सोयीचे ठरते. बरोबर आहे. डीलरला सुद्धा सोपं पडेल. यामुळे डीलरचा कंपनीसोबतचा संबंध अधिक घट्ट होतो आणि तो सहजासहजी दुसऱ्या कंपनीकडे जात नाही. ही रणनीती यशस्वी झाली तर ती त्यांच्या नफ्याचे मार्जिन भविष्यात आणखी मजबूत करेल. आणि वित्तीय सेवांच्या व्यवसायाचं काय? त्यांचा वित्तीय सेवांचा व्यवसाय एका वेगळ्या आर्थिक चक्रावर चालतो. जेव्हा बांधकामाचे चक्र मंदावते तेव्हा कदाचित वित्तीय सेवांचा व्यवसाय चांगली कामगिरी करून कंपनीचा एकूण ताळेबंद स्थिर ठेवू शकतो. हेच एका कुशल डायव्हर्सिफिकेशनचे खरे यश असते. आजच्या या सखोल चर्चेतून आपण एका अतिशय महत्त्वाच्या आर्थिक प्रवासाचा आढावा घेतलाय. ग्रासिम इंडस्ट्रीजच्या या उत्कृष्ट निकालांमधून आपण हे शिकलो की कोणत्याही कंपनीचे मूल्यमापन करताना केवळ विक्री किती वाढली हे पाहणे पुरेसे नसते. हो, केवळ वरवरच्या आकडे बघून चालत नाही. त्या विक्रीचे रूपांतर नफ्यात करण्यामागे कारखान्यांची कार्यक्षमता कशी काम करते, प्रति युनिट खर्च कसा कमी केला जातो आणि एका व्यवसायाचे जाळे दुसऱ्या व्यवसायाला वाढवण्यासाठी कसे वापरले जाते हे समजून घेणं अधिक महत्त्वाचे असते.
अगदी बरोबर बोललात. अल्पकालीन दृष्टिकोनातून बाजाराची भावना नक्कीच सकारात्मक राहील, पण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही इकोसिस्टम कशी उभी राहते हे पाहणं सर्वाधिक रंजक ठरेल. हो ना. आर्थिक अहवाल हे केवळ कागदावरचे आकडे नसतात, तर ते कंपनीच्या व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीचे आणि त्यांच्या संकटकालीन तयारीचे प्रतिबिंब असतात बघा. नक्कीच. कच्च्या मालाची अस्थिरता आणि बाजारातील स्पर्धा यांसारखे धोके कायम असले तरी योग्य वेळी ओळखलेल्या संधी आणि व्यवसायाचा विस्तार या जोरावर कंपनी कशी भक्कमपणे उभी राहू शकते याचा हा अहवाल एक उत्तम धडा आहे. आणि यातूनच आपल्याला सुरुवातीच्या त्या गणिताचं उत्तर मिळते. योग्य ऑपरेटिंग लिव्हरेज असेल तर इंजिन कमी इंधनातही जास्त वेगाने धावू शकते. हो, ते विज्ञानाचा नियम मोडणारं उदाहरण. पण जाता जाता या संपूर्ण चर्चेवर आधारित एका अशा प्रश्नावर आपण विचार करूया जो अहवालात स्पष्टपणे दिलेला नाही, पण या सगळ्या रणनीतीतून निर्माण होतो. बरं, कोणता प्रश्न? आपण पाहिलं की ग्रासिमसारख्या महाकाय कंपन्या सिमेंटपासून ते रसायने, फिनान्स आणि आता पेंट्सपर्यंत सर्व क्षेत्रांत स्वतःचा विस्तार करत आहेत. हो, विस्तार तर खूप मोठा आहे. पण जेव्हा एखादी कंपनी इतक्या प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रवेश करते, तेव्हा ही विविधता त्यांना भविष्यातील आर्थिक संकटांपासून वाचवण्यासाठी खरोखरच एक अभेद्य कवच बनवते, की वेगवेगळ्या व्यवसायांची गुंतागुंत इतकी वाढते की येत्या दशकात हा अवाढव्य पसारा सांभाळणे त्यांच्यासाठी एक चक्रव्यूह ठरेल. हा खूपच गंभीर विचार आहे. हो ना. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढण्याने त्यांची मूळ कार्यक्षमता कमी तर होणार नाही. श्रोत्यांसाठी हा नक्कीच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. यावर विचार करायला हवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल विश्लेषणासह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.